नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं शांत झोप मिळणं अधिक कठीण वाटू लागतं. झोप येते पण वारंवार जागही येते. सकाळी आपल्याला ताजंतवानं वाटत नाही. तुम्हाला माहिती आहे का की एक साधी सवय म्हणजे झोपण्याआधी पाणी पिणं हे सुद्धा तुमच्या झोपेवर नकारात्मक परिणाम करू शकतं. पाणी झोपेच्या आड कसं येतं? तर झोपण्यापूर्वी पाणी पिणं ही एक सामान्य वाटणारी गोष्ट आहे. पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं शरीरातील अँटी डायरेक्ट हार्मोन्स कमी होतो, जो शरीरातील पाण्याची मात्रा व्यवस्थित ठेवतो किंवा रात्री टिकवून ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे अगदी कमी पाणी प्यायला तरी रात्री लघवी लागते आणि झोप मोडते. यात भर म्हणजे वृद्ध वयात मूत्राशय अधिक संवेदनशील होतं आणि ते तुमच्या झोपेच्या वेळा बिघडवतं. साधी पाणी पिलं तर त्यामध्ये पोषक घटक नसतात, तेव्हा ते पाणी संध्याकाळी न पिता असे 5 पेय प्या, जेणेकरून तुमची झोपमोड होणार नाही. पहिलं म्हणजे बदामाचं दूध. यात नैसर्गिकरित्या मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन असतं, जे तुमच्या मज्जासंस्थेला शांत करतं आणि तुम्हाला झोप लागण्यास मदत होते. तेव्हा 1 कप दूध गरम करून घ्या. त्यामध्ये थोडीशी दालचिनी टाका आणि बदाम त्यामध्ये टाकून ते गरम करून प्या. शांत झोप लागेल. त्याचप्रमाणे कोमामाईल चहा चिंता आणि तणावग्रस्त मनासाठी उत्तम आहे. यामध्ये एपिजिन आहे, जे मेंदू शांत करतो आणि झोपेसाठी आदर्श वातावरण तयार करतो. एका कपात कॅमोमाईल बॅग 5 ते 7 मिनिटे बुडवा. त्यात हवं तर आलं किंवा व्हॅनिला घालू शकता आणि हे झोपण्याआधी प्या. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे हलकं गरम केलेलं नारळाचं पाणी. यामध्ये नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्समुळे शरीरातील खनिजांचं संतुलन राहतं. मूत्राशय संवेदनशील असतं, ते कमी करण्यास मदत करतं. ताजं नारळाचं पाणी आणि साधं पाणी यांचं एकास एक प्रमाण घ्या आणि हे तुम्ही झोपण्याच्या अगोदर 1 तास पिऊ शकता. हवं असेल तर तुम्ही यामध्ये आल्याचा तुकडाही टाकू शकता. त्याचप्रमाणे गोल्डन मिल्क म्हणजेच हळदीचं दूध. हळदीतील गुणधर्म तुमचा तणाव कमी करतं आणि तुम्हाला मानसिक शांती देतं. काळी मिरी याचं शोषण वाढवतं. तेव्हा अर्धा चमचा हळद, चिमूटभर मिरी, 1 कप बदाम किंवा ओट्स दुधात मिसळून तुम्ही ते झोपण्याच्या आधी नक्कीच पिऊ शकता. त्याचप्रमाणे गरम जिलेटिन किंवा बोनबी हे आहे झोपेसाठी सर्वोत्तम. यात असतो हृदयाचा ठोका कमी करतो, मेंदू शांत करतो आणि गाढ झोप मिळवून देतो. 1 चमचा जिलेटिन गरम पाण्यात मिसळा आणि हलका बोनबी वापरा. झोपण्यापूर्वी हे अन्नाशिवाय प्या. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. चांगल्या झोपेसाठी 6 टिप्स. चांगली झोप येण्यासाठी वरील पेयच पिणं योग्य आहे, परंतु ते कधी प्यायचं हेही माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचं प्रमाणही माहिती असणं खूप गरजेचं आहे, तरच त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. याचं प्रमाण 100 ते 150 मिलीपेक्षा जास्त नको आणि हे विशिष्ट वेळीच प्यावं, जेणेकरून आपण झोपायच्या अगोदर 60 ते 90 मिनिटे अगोदर. यामध्ये सातत्य ठेवा. दररोज 1 पेय प्या. घाई करू नका. याची शरीराला सवय लागू द्या. प्रयोग करा. एका वेळी एकच पेय वापरून बघा. वय वाढलं आहे, त्यामुळे झोपेच्या अडचणी ह्या वाढतच असतात. तेव्हा त्यावर आपण उपाय हे नक्कीच करू शकतो. तेव्हा आपल्या शरीराचं ऐका, त्याच्याशी सुसंगत राहा आणि आपल्या झोपेसाठी पोषक असं वातावरण निर्माण होईल आणि आपल्या शरीरासाठी पोषक असतील असेच घटक तुम्ही नक्कीच घेऊ शकता, जेणेकरून तुमची झोपमोडही होणार नाही आणि तुम्ही आरामात झोपूही शकाल.